नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय पटलावर आपल्या कर्तृत्वाचा उत्तुंग ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, देशातील शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात DY पाटील यांचा आज वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील ज्ञानशांती या निवासस्थानी दुःखद निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. कोल्हापूरच्या एका साध्या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशातील एका विशाल शैक्षणिक आणि आरोग्य साम्राज्याच्या रूपात उभा राहिला. आज या ज्ञानपर्वाचा अस्त झालाय. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध ठेवणारा एक दिलदार नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारं उघडी करून देणारा शिक्षण महर्षी आज आपल्यात नाही. पाहुयात डॉक्टर DY पाटील यांचं योगदान आणि त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप्या एका साध्या शेतीप्रधान गावात ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचा जन्म झाला. एका बहुजन शेतकरी कुटुंबातून पुढे त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र आणि उत्तुंग ओळख निर्माण केली. त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली. 1957 ते 1962 या काळात त्यांनी कोल्हापूरचं महापौर पद भूषवलं. त्यानंतर 1967 ते 1972च्या विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षाशी त्यांची निष्ठा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता केंद्र सरकारनं त्यांची सर्वोच्च प्रशासकीय पदावर नियुक्ती केली. 2009 ते 2013 या काळात त्यांनी त्रिपुराचं राज्यपाल तर 2013 ते 2014 या काळात बिहारचं राज्यपाल म्हणून सूत्र हाती घेतली. या दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला होता. राजकारणामध्ये राहिले पण पदांपेक्षा त्यांनी जनसेवेला आणि शिक्षणाला कायमच प्राधान्य दिलं. वयाच्या 45व्या वर्षी सक्रिय राजकारणातून काहीसा संन्यास घेत डॉक्टर DY पाटील यांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये त्यांनी नवी मुंबईतील रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात रेट या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. महाराष्ट्रात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचं खाजगीकरण करून ते ग्रामीण आणि सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी अग्रदूत म्हणून भूमिका बजावली. आज त्यांच्या DY पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई आणि पुणे शहरामध्ये 3 डीम्ड युनिव्हर्सिटीज, 6 खाजगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट, नर्सिंग ते कृषी क्षेत्रापर्यंत या संस्थाचं विशाल जाळं पसरलेलं आहे. 1994 ते 1997च्या काळात त्यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचं अध्यक्षपद भूषवत देशाच्या तांत्रिक शिक्षण धोरणाला नवी दिशा दिली होती. शिक्षण आणि समाजसेवेतील या अफाट योगदानासाठी भारत सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. याशिवाय ब्रिटनच्या नॅटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून त्यांना मानद डिलीट पदवीनं गौरवण्यात आलं. केवळ शिक्षणच नाही तर आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी क्रांती घडवली. नवी मुंबईतील नेहरू येथील DY पाटील स्टेडियम त्यांच्या दूरदृष्टीचं एक उत्तम प्रतीक आहे, जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, IPL आणि फुटबॉलचे मोठे सामनेही खेळले जातात. यासोबतच सामाजिक भान जपत त्यांनी नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलची उभारणी केली. तिथे आज हजारो गरीब रुग्णांवर उपचार अत्यल्प दरामध्ये केले जातात. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे ते निस्सीम भक्त होते. त्याचबरोबर DY पाटील आपल्या सर्व यशाचं श्रेय संतांच्या आशीर्वादांना देत असत. प्रचंड लोकसंग्रह आणि अथांग अध्यात्म ही त्यांची खरी ताकद होती. आज डॉक्टर DY पाटील यांच्या पश्चात त्यांचा परिवार डॉक्टर संजय D पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉक्टर अजिंक्य पाटील, डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि नातू आमदार ऋतुराज पाटील हे सर्वजण आज सामाजिक आणि शैक्षणिक वारसा त्यांचा पुढे चालवत आहेत. डॉक्टर DY पाटील यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय आणि सामाजिक विश्वातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आलाय. एका साध्या गावातून सुरू झालेला प्रवास आणि त्या प्रवासातून लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्याला मिळालेली नवी दिशा. डॉक्टर DY पाटील आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी उभारलेला हा ज्ञानाचा, आरोग्याचा आणि क्रीडा क्षेत्राचा वटवृक्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना अशीच सावली देत राहणार आहे. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांनी वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.